नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज झालेल्या म्हणजेच कंबाईन ग्रुप बीच्या एक्झामच्या अनुषंगाने आपण या 2 ते 3 प्रश्नावर थोडी शॉर्टकटमध्ये चर्चा करणार आहोत. आता त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे की पेपर अवघड की सोपा. आता बघा, हा पेपर अवघड किंवा सोपा असणं हा युनिफॉर्म रूल नसतो. तो व्यक्तीनुसार स्टुडंटनुसार हा व्हॅरी होत असतो. म्हणजे बघ, सांगायचं झाल्यास जे जुने विद्यार्थी आहे म्हणजे ज्यांनी 2 किंवा 2 पेक्षा जास्त अटेम्प्ट दिले त्या विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा जे अटेम्प्ट देत आहेत विद्यार्थी त्याच्या तुलनेत नक्कीच सोपा गेलेला असतो. कारण की सोपा का जाण्यामागचे काही कारणं असतात. जसं त्यांना टाइम मॅनेजमेंट कळलेलं असते किंवा त्यांची इलिमिनेशन म्हणजे ऑप्शन इलिमिनेट करण्याची जे काही पद्धत असते किंवा जे काही कन्सेप्ट असते ते स्ट्रॉंग झालेले असते नवीन विद्यार्थ्याच्या तुलनेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 2 पेक्षा जास्त अटेम्प्ट गेले त्या विद्यार्थ्यांना ऑब्विसली म्हणजे नवीन विद्यार्थ्याच्या तुलनेत हा पेपर सोपा गेलेला असतो. आता नवीन विद्यार्थ्यांना जर अवघड गेलेला असेल समजा पेपर चुकून, तर त्यांनी असं घाबरायचं कारण नाही. कारण की काय होते की बऱ्याचदा पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्पर्धा परीक्षेचा अंदाज येत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. बाबा सर मी अभ्यास केला होता तरी माझा पेपर चांगला गेला नाही किंवा मला वेळच पुरला नाही किंवा मी कन्फ्यूज झालो वेळेवर साधे साधे प्रश्न चुकून आलो, तर याचं नवीन विद्यार्थ्यांनी कुठेही टेन्शन न घेता कामा नाही. कारण की काय होते की सुरुवातीला बऱ्याच चुका करते माणूस पहिल्या अटेम्प्टमध्ये, तर भरपूर चुका होतात. तर त्याच्यामुळे चुका जर झाल्या असतील तर तरी त्यांनी स्वतःला म्हणजे असं काही कमी लेखून घेण्याचं काही कारण नाही. नंतर आता बघा की पुढे काय म्हणजेच काय झालं की आता बघा आजच एक्झाम झाली. बऱ्याच क्लासेसच्या आन्सर की येतील किंवा कट ऑफचा अंदाज येईल, कट ऑफचं प्रिडिक्शन करतील बरेच क्लासेस. तर आता विद्यार्थ्यांनी या काळात थोडं जोपर्यंत आयोगाची जे अथॉराइज आन्सर की येत नाही तोपर्यंत कुठेही म्हणजे घाई गडबड करू नये किंवा कोणत्याही निकषाला पोहोचू नये. एवढा कट ऑफ लागेल, तेवढा लागेल म्हणजे मनानच असं काहीतरी किंवा बाकीच्या अफवावर सुद्धा जास्त विश्वास देऊ नये. जेव्हा आयोगाची पहिली आन्सर की येईल त्यावेळेस बरंच पिक्चर क्लिअर होईल की कट ऑफ अंदाजित कट ऑफ काय असू शकतो किंवा आता जे गट क ची एक्झाम आहे म्हणजे किती 11 तारखेला, तर त्याच्यावर आपण सध्याच्या काळात लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण की काय होतं की आज 3-4 दिवस आज पेपर झाला म्हणजे 4-5 दिवस मार्केटमध्ये कट ऑफच्या चर्चा, आन्सर कीच्या चर्चा, याचं बरोबर वादग्रस्त प्रश्नाच्या चर्चा या गोष्टी भरपूर चालतात. त्या याच्यामध्ये 5-6 दिवस तुमचे वेळ वाया जाणार. त्याच्यामुळे इथं 6 ते 7 दिवस एक आठवडा थोडं संयमानं वागलेलं कधीही चांगलं. आता बघा, मी सांगितलं की तिसरा प्रश्न आपला आहे की कट ऑफ किती. मी सांगितलं की आयोगाचा जोपर्यंत आन्सर की येत नाही आता तोपर्यंत कुठेही कुठलाही कट ऑफचा अंदाज किंवा अफवावर विश्वास ठेवू नका. आणि जरी पहिली आन्सर की आली तरी म्हणजे गडबड न करता 11 जानेवारीला एक्झाम आहे गट क ची, त्याच्यावर फोकस दिलेलं कधी चांगलं असेल. नाहीतर काय होते या जे मार्केटमध्ये खूप असं आता एक्झाम झाल्यानंतर कट ऑफ एवढा लागेल तेवढा लागेल, हे वादग्रस्त, हे बाद होऊ शकतो, ह्याच्यात चेंज होऊ शकतं. या गोष्टीत तुमचा एक आठवडा जाईल आणि परीक्षा 11 तारखेला येईल आणि तुमचा फार वेळ गेलेला असेल. त्यामुळे याच्यात जास्त भानगडी न पडता 11 तारखेनंतर रिलॅक्स मोडमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. त्या होप करतो की याच्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला कामाच्या वाटल्या असतील, काही बिनकामाच्या सुद्धा वाटल्या असतील. जर काही चांगलं वाटलं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.